चल लक्ष द्या. ठीक आहे. तर मुलांना या ठिकाणी साइन एक्स डिग्री बाय एक्सची व्हॅल्यू π/180 घ्यायची. हा क्लिअर झाला. तर पुढे जाऊत आपण. पुढे क्लिअर करतो मी थोडा आधी. पुढचा फॉर्म्युला आता आपला साइन के एक्स बाय के. याची व्हॅल्यू काय येते? के एक्स बाय के असेल तर इथं पण के न डिवाइड करावं लागेल, के न मल्टिप्लाय. मग ह्याची व्हॅल्यू येते 1, राहतो फक्त आपल्याकडे के. तसंच टॅन के एक्स बाय, इथं पण के न डिवाइड आणि इकडे तुम्ही के न मल्टिप्लाय करावं लागेल. याची व्हॅल्यू 1 येईल, राहतो के. तसंच कॉस एक्सची व्हॅल्यू 1 येते. साइन एक्स बाय एक्स इथं जर इन्फिनिटी असेल, हे महत्वाचं आहे, इन्फायनाइट आहे किंवा कॉस एक्स बाय एक्स, आणि इथं जर इन्फिनिटी असेल तर याची व्हॅल्यू 0 घ्यायची. राईट. इन्फिनिटीसाठी काय घ्यायचं? 0 घ्यायचं. त्याच्यानंतर साइन ऑफ 1/x डिवाइड बाय 1/x याची व्हॅल्यू 1 येते. टॅन ऑफ 1/x अँगल सेम आहेत ना, 1 घेऊन टाकायचं. इथं पण बघा अँगल कसे आपले सेम आहेत, 1 आन्सर येणार. आता सगळ्यात महत्वाचं इथं लिमिट किती? x टेन्स टू a मुला 0 नाहीये. इथं पण बघा तर लिमिट x टेन्स टू a टॅन एक्स मायनस ए डिवाइड बाय एक्स मायनस ए याची व्हॅल्यू पण काय घ्यायची? 1 घ्यायची. तर हे लिमिट ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. आता पटपट थोडं सांगायचं मुलांना तुम्ही, किंवा लक्ष द्या. हेच फॉर्म्युला आपल्याला थोडे बघायचे. बरेच 3च फॉर्म्युले आहेत मेन, साइन, टॅन आणि कॉसवाला. पहिला आहे लिमिट बाय एक्स टेन्स टू 0 साइन एक्स बाय एक्स याची व्हॅल्यू काय घ्यायची? 1. किंवा तुम्ही याला उलट लिहू शकता मग, एक्स बाय साइन एक्स किंवा साइन इनवर्स ऑफ एक्स डिवाइड बाय एक्स किंवा एक्स बाय साइन इनवर्स ऑफ एक्स. या सगळ्यांची व्हॅल्यू काय ते 1 आणि लिमिट काय तर सगळ्यांचं एक्स टेन्स टू 0 येणार आहे. दुसरं टॅन साठी पण सेमच आहे. लिमिट एक्स टेन्स टू 0 टॅन एक्स बाय एक्स किंवा एक्स बाय टॅन एक्स. लिमिट सगळ्यांसाठी सेमच आहे, मी लिमिट डबल डबल लिहित नाही आता. किंवा मुलांना या ठिकाणी टॅन इनवर्स ऑफ एक्स डिवाइड बाय एक्स असेल किंवा एक्स डिवाइड बाय टॅन इनवर्स ऑफ एक्स, सगळ्यांची व्हॅल्यू 1 घ्यायची. तिसरा आहे लिमिट एक्स टेन्स टू 0 दिलंय आणि कॉस एक्स दिलाय आपल्याला. कॉस काय दिलाय या ठिकाणी? एक्स दिलेला आहे. मग याची व्हॅल्यू घ्यायची 1. हे क्लिअर झालं इथपर्यंत. आता आपण लिमिट चेंज करू. जसे इथं लिमिट एक्स टेन्स टू इन्फिनिटी साइन एक्स बाय एक्स किंवा लिमिट एक्स टेन्स टू इन्फिनिटी कॉस एक्स बाय एक्स याची व्हॅल्यू 0 घ्यायची बरं का. त्याच्यानंतर पुढचं बघा, पुढचा वेगळा काय होता? लिमिट एक्स टेन्स टू 0 साइन ऑफ एक्स डिग्री डिवाइड बाय एक्स याची व्हॅल्यू घ्यायची π/180. ठीक आहे. एक्स डिग्री डिवाइड बाय एक्स आहे, हे लक्षात ठेवा. आणि इथंच जर मुलांना असं असेल लिमिट एक्स टेन्स टू 0 साइन ऑफ के एक्स डिवाइड बाय एक्स किंवा लिमिट एक्स टेन्स टू 0 टॅन ऑफ के एक्स डिवाइड बाय एक्स, याची व्हॅल्यू घ्यायची के घ्यायची आपल्याला. क्लिअर इथपर्यंत? कसं घ्यायचं असतं तुम्ही? हे बॅलन्स करण्यासाठी के न डिवाइड के न मल्टिप्लाय. अँगल सेम झाले 1 आलं. इथं पण के न मल्टिप्लाय के न डिवाइड, अँगल सेम झाले, याचा आन्सर 1 येतं. के इंटू 1 काय येणार तुमचा? के येते व्हॅल्यू. चला क्लिअर आहे इथपर्यंत? ठीक आहे. अजून काय दिलं तर लिमिट एक्स टेन्स टू ए साइन ऑफ एक्स मायनस ए डिवाइड बाय एक्स मायनस ए याची व्हॅल्यू पण काय घ्यायची? 1 घ्यायची. राईट. बेसिकली इथं आपल्याला हा अँगल सेम झाला पाहिजे तरच आन्सर 1 येणार आहे. टॅन साठी पण सेमच असेल. तर आता लिमिट ऑफ ट्रिग्नोमेट्री झाल्यानंतर पुढचं बघू आपण लिमिट ऑफ एक्सपोनेन्शियल. इथं चार फॉर्म्युले तुमचे महत्वाचे आहेत. कुठले कुठले ते हायलाइट करतो मी. ठीक आहे. त्या लक्ष सगळे. पहिला बघा आता फर्स्ट ए टू द पॉवर एक्स मायनस 1 डिवाइड बाय एक्स याची व्हॅल्यू असते लॉग ए. दुसरा फॉर्म्युला आता ए टू द पॉवर एक्स डिवाइड बाय एक्स याची व्हॅल्यू असते लॉग ई, बट लॉग ई ची व्हॅल्यू किती असते? 1. तिसरा फॉर्म्युला आहे 1 प्लस एक्स आणि त्याचाच पॉवर 1 बाय एक्स. हा जर असेल याची व्हॅल्यू घ्यायची ई. ठीक आहे. किंवा लिमिट एक्स टेन्स टू इन्फिनिटी दिलंय 1 प्लस 1 बाय एक्स टू द पॉवर एक्स, तरी व्हॅल्यू किती येते? ई येते. पुढचा फॉर्म्युला आहे मुलांनो ए टू द पॉवर एम एक्स डिवाइड बाय एक्स याची व्हॅल्यू एम लॉग ऑफ ए घ्यायचं. याच्यापासूनच तो बनवलेला आहे पहिल्यापासूनच.
फक्त एक्सच्या जागेवर एम एक्स टाकलंय, मग हे तुमचं एम या ठिकाणी बाहेर येणार. राईट. यालाच तुम्ही एम ला इंडेक्स मध्ये शिफ्ट करू शकता. लॉग ऑफ ए टू दी पॉवर एम बनून जाईल तो. पुन्हा बघा आता ई टू दी पॉवर एम एक्स मायनस वन डिवाइड बाय एक्स, तर एम बाहेर येतो आणि आपल्याला बाकीचा हाच फॉर्म्युला बनते, त्याची व्हॅल्यू 1 येते. एम इंटू 1 काय येणार, एम येणार. हा पुढचा आहे, यालाच बनवलाय त्यांनी, हा वाला. लिमिट एक्स टेन्स टू 0 1 प्लस एम एक्स टू दी पॉवर 1 बाय एक्स. याची व्हॅल्यू ई टू दी पॉवर काय घ्यायचं आपल्याला, एम घ्यायची व्हॅल्यू. ही कशी घ्यायची असते, या ठिकाणी बघा. इथं मुलांना आपल्याला काय करायचं असतं बघा, या स्टेपमध्ये इथं जर एम एक्स असेल तर इथं पण एम आला पाहिजे, 1 बाय एम. तो आणण्यासाठी एम न मल्टिप्लाय एम न डिवाइड, मग याची पूर्ण व्हॅल्यू बनली ई आणि तो राहिलेला एम ॲज इट इज. ठीक आहे. तसंच इथं इन्फिनिटी असेल तर हा एम बाय एक्स बनणार, वर एक्स येणार आहे. हे डबल मी सांगेल, काही टेन्शन घेऊ नका, याच्यावरचं क्वेश्चन पण घेतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, लिमिट एक्स टेन्स टू इन्फिनिटी ए टू दी पॉवर एक्स डज नॉट एक्झिस्ट. जर आपल्याला या ठिकाणी ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू -1 असेल, तर हे ठेवा थोडं बाजूला. आधी इकडचं बघू आपण. बघा पहिला फॉर्म्युला बघा, काय फर्स्ट फॉर्म्युला आपला बघा, लिमिट एक्स टेन्स टू 0 ए टू दी पॉवर एक्स -1 डिवाइड बाय एक्स. याची व्हॅल्यू येते लॉग ए. मग इथं क्वेश्चन बनतो, लिमिट एक्स टेन्स टू 0 5 टू दी पॉवर एक्स -1 डिवाइड बाय एक्स. याचे आन्सर काय येणार आहे, लॉग 5 येतं. इथं दुसरा क्वेश्चन बनेल बघा रे, लिमिट एक्स टेन्स टू 0 5 टू दी पॉवर 7x -1. पहिल्या क्वेश्चन मध्येच थोडा चेंज केला मी. आता आपला रूल कसा असतो रे, हा जर एक्स आणि इथला एक्स जर सेम झाला तरच लॉग 5 घ्यायचं असतं. तसं इथं 7x आहे, पण इथं 7x आहे का नाही, आपण क्रिएट करू. काय करू, याला 7 न मल्टिप्लाय करू आणि 7 न डिवाइड करू. सोपं आहे ना. मग आता 7 न मल्टिप्लाय 7 न डिवाइड केलं म्हणजे याची व्हॅल्यू किती आली तुमची, हा बाहेर राहिलेला 7 आधी घेतला आणि याची व्हॅल्यू आली लॉग 5. 7 इंटू लॉग 5. पुढे काय करायचं, लॉग मध्ये आपल्याला माहित आहे ना, ए लॉग बी इक्वल टू काय घ्यायचं असतं, लॉग ऑफ बी टू दी पॉवर ए. हा इकडे इंडेक्स मध्ये जात असतो. तसं याला कसं लिहिणार तुम्ही, लॉग ऑफ 5 टू दी पॉवर 7. तर हे आपलं सोल्युशन त्या ठिकाणी भेटून जाईल मुलांना. लॉग ऑफ 5 टू दी पॉवर 7 येते व्हॅल्यू. समजतं हे. अजून एक सांगा, मग ते समजलं असेल. मला अजून एक सांगायचं तुम्ही, की असा जर क्वेश्चन दिला, लिमिट एक्स टेन्स टू 0 10 टू दी पॉवर एक्स -1 डिवाइड बाय 10x. याचा आन्सर काय येणार, करा बरं विचार. आपला रूल कसा रे मुलांना, आपला रूल आहे की आपल्याला इथला इंडेक्स आणि हा सेम आला पाहिजे, बाकीच्याचं आपल्याला काय घेणं देणं. मग आपण काय करणार, हा 1/10 बाहेर काढणार, मग घेणार लिमिट एक्स टेन्स टू 0 10 टू दी पॉवर एक्स -1 डिवाइड बाय एक्स. मॅथ झाला आता हे, इथला एक्स आणि हा एक्स मॅथ झाला. तर राहिलेला याचा आन्सर काय असतं तुमचं, 1/10 इंटू लॉग 10 येतं. किती येतं, लॉग 10. नंतर हा तुम्ही 1/10 इंडेक्स मध्ये पण शिफ्ट करू शकता, या टाईप मध्ये, लॉग ऑफ 10 टू दी पॉवर 1/10 अशा टाईप मध्ये. ठीक आहे. डिपेंड करतो ऑप्शन मध्ये काय दिलं आपल्याला त्याप्रमाणे. ते क्लिअर आहे. पहिला फॉर्म्युला सगळ्यांना समजला, काय आपला, लिमिट एक्स टेन्स टू 0 ए टू दी पॉवर एक्स -1 डिवाइड बाय एक्स. याची व्हॅल्यू काय घ्यायची, लॉग. दुसरा फॉर्म्युला होता, लिमिट एक्स टेन्स टू 0 ई टू दी पॉवर एक्स -1 डिवाइड बाय एक्स. याची व्हॅल्यू काय घ्यायची आपल्याला, या ठिकाणी ई घ्यायची होती. ऍक्च्युअली लॉग ई येते, बट लॉग ईची व्हॅल्यू काय असते, 1. जसं इथं लॉग ए येतं तसं इथं लॉग ई येते, बट लॉग ईची व्हॅल्यू काय असते, 1. मग याच्यावरचा क्वेश्चन कसा बनणार, याच्यावरचा क्वेश्चन बनणार, लिमिट एक्स टेन्स टू 0 ई टू दी पॉवर 5x -1 डिवाइड बाय एक्स.
मग अशा केसमध्ये काय करायचं आपल्याला, इथं बॅलन्स करण्यासाठी जसं वर आता 5x दिलेलं आहे, तर खाली पण मला 5x पाहिजे. त्यासाठी मी काय करणार, 5 न डिवाइड करणार आणि 5 न इथं मल्टिप्लाय. मग हे तर माझं मॅच झालं फॉर्म्युल्याप्रमाणे. e⁵ - 1 डिवाइड बाय 5x. बाहेरचा 5 ॲज इट इज आणि याची पूर्ण व्हॅल्यू काय येते तुमची, ई येते, सॉरी लॉग ई येते. काय येते, लॉग ई. इथे येते लॉग ई आणि लॉग ईची व्हॅल्यू 1 असते. 5 × 1 किती येणार मग, 5 येणार. मग इथं लक्षात ठेवा, ई साठी लिमिट x टेन्स टू 0 e⁻mx - 1 डिवाइड बाय x असेल. ठीक आहे, तर याची व्हॅल्यू डायरेक्टली m घ्यायचं. जसं इथं 5x डिवाइड बाय x घेतलं होतं तर 5 आन्सर आलतं. तसं हे mx डिवाइड बाय x असेल तर m घ्यायचं. तर क्लिअर आहे. तर लिमिट x टेन्स टू 0 e⁻100x - 1 डिवाइड बाय x. याचा आन्सर काय घेणार तुम्ही मग, 100 घेणार डायरेक्ट. बघा ना, तुम्हाला हे बॅलन्स करण्यासाठी इथे 100 घ्यावं लागेल, इकडे 100 न मल्टिप्लाय. याची व्हॅल्यू आली 1, राहतो 100. दुसरा फॉर्म्युला पण आपण क्लिअर केला मुलांना. आता तिसरा फॉर्म्युला बघा, लिमिट x टेन्स टू 0 1 + x⁻1 बाय x. आधी तर लक्षात ठेवा, इथं जर x असेल इथं 1 बाय x पाहिजे, तरच याची व्हॅल्यू काय घ्यायची असते आपल्याला, ई घ्यायची असते. आता मी क्वेश्चन कसा क्रिएट करणार मग, लिमिट x टेन्स टू 0 1 + 5x ⁻ 1 बाय x असं दिलंय. मग काय करायचं रे मुलांना, आपला रूल काय सांगतोय, इथं जर x असेल तर दोन्ही सेम आले पाहिजे. 1 बाय x मध्ये x असेल तर बाहेर 1 बाय x पाहिजे. आता मध्ये 5x आहे तर बाहेर 1 बाय कसं आलं पाहिजे, 5x. बरं इथं 5 आणण्यासाठी तर बॅलन्स करावं लागेल ना, 5 न मल्टिप्लाय डिवाइड. आता याची पूर्ण व्हॅल्यू किती आली आपली, ई आली. म्हणजे आन्सर किती आलं, e⁻5. म्हणजे फॉर्मॅट कसा बनला आपला, लिमिट बघा मुलांना, x टेन्स टू 0 दॅट इज 1 + mx टू दी पॉवर काय बनतंय, 1 बाय x. असंच असेल त्याचा आन्सर काय घ्यायचं आपल्याला, डायरेक्टली e⁻m घ्यायचं. हे लक्षात ठेवा. ऍपवर तर नाही होणार, पण युट्यूबला टाकून देतो मी. ठीक आहे, याचं जे रेकॉर्डिंग स्टार्ट केली आपण आता, पण तुम्ही ट्राय करा रे, लेक्चरलाच अटेम्प्ट करा तुम्ही. रेकॉर्डिंग पुन्हा कोण बघत बसणार डबल. या टायमिंगला जेवढं लक्ष देऊन बघताल त्यावेळेस नंतर काय नाहीत बघणार तुम्ही. त्यामुळे ट्राय करा की लेक्चरमध्येच थोडं प्रेझेंट राहा सगळेजण. बाकी मुलांना पण इंटरेस्ट येईल, तुम्हाला पण. नाही तर काय 10-15 मुलं, लेक्चर तर होईलच डेली पण आउटपुट भेटत नाही, असं होतं. त्यामुळे सगळे असतील थोडं एक क्लासरूम एन्व्हायरमेंट क्रिएट होतं मुलांना, बाकी काय. ठीक आहे, हे समजलं. आता सांगा बरं मग एक क्वेश्चन, x टेन्स टू 0 1 + 5x दिलाय टू दी पॉवर 1 बाय x. काय करायचं, डायरेक्टली e⁻5 घ्यायचं. राईट. तर अजून एक क्वेश्चन आहे, याच्यामध्ये अजून एक फॉर्म्युला आहे, तो डिस्कस करू आपण. झालं, एक दोन थोडेच फॉर्म्युले आहेत, बाकी क्वेश्चनच घेणार आहेत आपण. अजून एक आहे बघा, याच्यामध्ये लॉग वाला हा फॉर्म्युला, लॉग ऑफ 1 + x डिवाइड बाय x. याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं, इथं जी पण व्हॅल्यू आहे, इथं समजा इथं जर x असेल या ठिकाणी तर खाली पण x पाहिजे, तरच 1 घ्यायचं. समजा इथं kx असेल तर इथं पण k घ्यायचं आपल्याला, इथं पण खाली kx आला पाहिजे. तो कसा आणणार, k न मल्टिप्लाय डिवाइड. याची व्हॅल्यू किती येणार, 1 राहतो, काय आपला k राहतो. क्लिअर इथपर्यंत. लॉग ऑफ 1 + x डिवाइड बाय x याची व्हॅल्यू इथं बेस या असल्यामुळे लॉग ए आली. इन शॉर्ट मध्ये पुढचा जो एक फॉर्म्युला आहे आपला 4th नंबरचा, बघा 4च आहेत आपल्याला, लिमिट ऑफ एक्सपोनेन्शियल आणि लिमिट ऑफ लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये 4च फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवायचे. जरी तुम्हाला जास्त वाटत असतील इथलचे फॉर्म्युले, तरी हे जास्त नाहीत मुलांना, हे 4च मेन फॉर्म्युले आहेत, त्यालाच त्यांनी पुन्हा पुन्हा लिहिले. तर कुठले 4 आहेत ते डबल एकदा लिहितोय, तुम्ही पण लक्ष द्या. पहिला फॉर्म्युला आहे, फर्स्ट वन, लिमिट x टेन्स टू 0 a⁻x
बाय ए टू द पॉवर एक्स -1 डिवाइड बाय एक्स, याची व्हॅल्यू घ्यायची लॉग ए, पहिला फॉर्म्युला. दुसरा आहे लिमिट एक्स टेन्स टू 0 e टू द पॉवर एक्स -1 डिवाइड बाय एक्स, याची व्हॅल्यू घ्यायची लॉग ई, ज्याची व्हॅल्यू 1 असते. तिसरा आहे लिमिट एक्स टेन्स टू 0 1 प्लस एक्स टू द पॉवर 1 बाय एक्स, 1 प्लस एक्स टू द पॉवर 1 बाय एक्स, याची व्हॅल्यू आपल्याला काय घ्यायची या ठिकाणी, ई घ्यायची व्हॅल्यू ई, राईट. आणि लास्ट आहे लिमिट एक्स टेन्स टू 0 लॉग ऑफ 1 प्लस एक्स, आणि डिवाइडला पुन्हा एक्स असेल तर याची व्हॅल्यू 1 घ्यायची. बा 4 आउटपुट भेटणार आहेत, लॉग ए, पुन्हा लॉग ई, राईट. त्याच्यानंतर पुढचं आउटपुट भेटेल ई आणि पुन्हा 1. अशा आपल्याला 4 आउटपुट त्या ठिकाणी भेटणार आहेत मुलांना. क्लिअर इथपर्यंत? लॉग ई ची व्हॅल्यू 1. तर हे 4च फॉर्म्युले आहेत. पुढे क्वेश्चन मध्ये बघू आपण त्याला अजून. चला पुढचं बघू आता. नेक्स्ट एलएच रूल काय असतो बघा. एलएच रूल कधी यूज करायचा, म्हणजे आपले बरेच क्वेश्चन हे एलएच रूल आपण या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे. एलएच रूल बऱ्याच जणांना माहित असेल. एल हॉस्पिटल म्हणू शकता, एल हॉस्पिटल म्हणू शकता याला तुम्ही, किंवा एलएच रूल पण म्हणू शकता. हा कधी यूज करायचा, जर आपल्याला क्वेश्चन हा 0/0 बनत असेल तर. आता 0/0 म्हणजे कसं, एफ ऑफ एक्स डिवाइड बाय जी ऑफ एक्स. जर मी एक्स ची व्हॅल्यू एफ ऑफ एक्स मध्ये पण पुट केली आणि एक्स ची व्हॅल्यू जी ऑफ एक्स मध्ये पुट केली, आणि आन्सर जर मला 0/0 येत असेल किंवा इन्फायनाइट बाय इन्फायनाइट भेटत असेल, तर आपल्याला एलएच रूल यूज करायचं. काय करायचं, न्यूमरेटरचा पण डेरिव्हेटिव्ह काढायचा, डिनॉमिनेटरचा पण डेरिव्हेटिव्ह काढायचा, आणि पुन्हा लिमिट पुट करायचं. पुन्हा सेम 0/0 भेटत असेल, अजून पुढे त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. पुन्हा समजा आन्सर आला अजून आपल्याला, आणि पुन्हा अजून 0/0 आन्सर आला, तर पुन्हा अजून डेरिव्हेटिव्ह काढत चालायचं. कुठपर्यंत काढायचं, जोपर्यंत डिनॉमिनेटर आपला नॉन झिरो येईल. ठीक आहे. नॉन झिरो येईल, आणि न्यूमरेटरला 0 आलं तरी चालतंय, नाही आलं तरी चालतंय. ठीक आहे. तर अशा क्वेश्चनला सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला काय करायचंय, एलएच रूल यूज करायचे. जे मॅक्झिमम कॉम्प्लेक्स क्वेश्चन असतील ते एलएच रूलनच सॉल्व्ह होतात मुलांना. त्यासाठी याची पण प्रॅक्टिस करायची, आणि याच्यासाठी तुम्हाला डेरिव्हेटिव्हचे बेसिक फॉर्म्युले माहित असणं गरजेचे आहेत. बस एवढंच आहे बघा. तर क्लिअर आहे. 0/0 किंवा इन्फायनाइट बाय इन्फायनाइट भेटत असेल तर न्यूमरेटरचा पण पहिला डेरिव्हेटिव्ह करा, डिनॉमिनेटरचा पहिला डेरिव्हेटिव्ह काढा. नंतर लिमिट जे दिलं एक्स टेन्स टू ए, ती व्हॅल्यू त्याच्यात पुट करा. पुन्हा आन्सर बघा, डिनॉमिनेटर नॉन झिरो येतंय का. ठीक आहे. आणि न्यूमरेटर 0 आला तरी चालतंय किंवा नॉन झिरो आला तरी चालतं बघा, त्या टाईपमध्ये. तिथं स्टॉप करायचं. पण पुन्हा पुन्हा डबल डबल हेच येत राहिलं तर मग पुढे सॉल्व्ह करायचं 1-2 वेळेस, आणि लास्ट पर्यंत समजा आपल्याला 0/0 भेटत चाललंय, आपल्याला कुठली व्हॅल्यूच भेटत नाही, मग या केसमध्ये लिमिट डज नॉट एक्झिस्ट म्हणून एक ऑप्शन असतं, ते आपल्याला त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं असतं. लिमिट डज नॉट एक्झिस्ट म्हणून ऑप्शन असतं मुलांना. हे काय शॉर्टकट दिलं त्यांनी. जसं आता काय शॉर्टकट आहे पहिलं डिस्कस करू आपण. याला म्हणायचं ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन किंवा स्टेप फंक्शन पण म्हटलं जातं बघा. ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन किंवा स्टेप फंक्शन, वेअर डिनोट द ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन किंवा स्टेप फंक्शन. आता लिमिट एक्स टेन्स टू इन्फिनिटी, हे डायरेक्ट रिझल्ट लक्षात ठेवा. ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन ऑफ एक्स, आता हे कसं असतं, जर आपल्याला 1.999 जरी व्हॅल्यू दिली त्याचा आन्सर 1च घ्यायचं असतं, आणि 0.999 आन्सर असेल तरी आन्सर 0 घ्यायचं. आधीचा इंटिजर घ्यायचा असतो. कुणी जर म्हटलं 1.327 याचा आन्सर सांगा, तर ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन 1 येतो. आणि समजा असं असेल 2.111 तरी आन्सर काय घ्यायचं, 2 घ्यायचं. ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन म्हणजे आधीचा इंटिजर घ्यायचा असतो आपल्याला. ठीक आहे. हे त्याचा मिनिंग असतं मुलांना. चला या ठिकाणी आता इथं पण इन्फिनिटी, इथं पण इन्फिनिटी येते व्हॅल्यू. ठीक आहे. आता त्याच्या डेरिव्हेशन मध्ये नको जायचं आपल्याला सध्या. तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन डिवाइड बाय एक्स असेल, आणि लिमिट एक्स टेन्स टू इन्फिनिटी दिलं असेल तर आन्सर 1 घ्यायचं मुलांना. आणि जर आपल्याला ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन मध्ये एक्स जागेवर एम एक्स असेल तर एम घ्यायचं, एन तर कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघा आता 1 प्लस एक्स टू द पॉवर एन -1 डिवाइड बाय एक्स दिलेला आहे. याचा आन्सर काय घेतलं या ठिकाणी,
एन घेतलंय मुलांना. काय करायचं या ठिकाणी 1 ऍड करायचा 1 सबट्रॅक्ट करायचा. बाहेर एन कसं येतं बघा. एन येण्याची प्रोसेस सांगतोय त्याचं मी. बघा रे या ठिकाणी काय करायचं आपल्याला 1 प्लस एक्स मायनस 1. तर आपला फॉर्म्युला बनला बघा. कुठला एक्स हे होता ना लिमिट एक्स टेन्स टू ए एक्स टू दी पॉवर एन मायनस ए टू दी पॉवर एन डिवाइड बाय एक्स मायनस ए. आता हे मॅच केलं ना मी. काय केलं मॅच केलं हो. 1 प्लस एक्स आहे मायनस 1 आहे. इथं पण 1 प्लस एक्स मायनस 1 हे मॅच झालं. याचा इंडेक्स किती आता याचा इंडेक्स आपला एन आहे. तर इथं मी 1चा पण इंडेक्स एन लिहू शकतो ना. काही प्रॉब्लेम आहे. 1चा इंडेक्स मला एन लिहायला काहीच प्रॉब्लेम नाही. का बरं कारण 1चा कुठलाही पॉवर काय असतो रे 1च असतं. मग आता बघा इथं आपण याचं आउटपुट कसं असतं रे एन ए टू दी पॉवर एन मायनस 1. तसं याचं पण आउटपुट काय केलं एन म्हणजे किती आपला एन आणि ए म्हणजे किती 1 टू दी पॉवर एन मायनस 1. मग 1चा कुठला इंडेक्स असेल तर आन्सर 1च असतं ना. राहतं किती आपल्याकडे आन्सर राहतं एन इंटू 1 इज एन. बस झाला आन्सर. तसंच आता ह्या फॉर्म्युलामध्ये बघा इथं काय करायचं आपल्याला आता या ठिकाणी मी आता न्यूमरेटरला पण एक्स मायनस ए न डिवाइड केलं डिनॉमिनेटरला पण एक्स मायनस ए न डिवाइड केलं राईट. मग आता पुढे काय करणार मी आता न्यूमरेटरला पण लिमिट सेपरेट करून इथलचा फॉर्म्युला अप्लाय करणार आणि डिनॉमिनेटरला पण लिमिट सेपरेट करून इथला फॉर्म्युला अप्लाय करणार. तर वरची व्हॅल्यू किती येणार मला एम ए टू दी पॉवर एम मायनस 1 या टाईपमध्ये. खालची व्हॅल्यू किती येणार एन ए टू दी पॉवर एन मायनस 1. मग याला पुढे जर सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला व्हॅल्यू काय भेटणार या ठिकाणी दॅट इज एम बाय एन ए टू दी पॉवर एम मायनस एन. तर हे शॉर्ट मध्ये दिलेलं आहे आपल्याला. हे शॉर्टकट लक्षात ठेवा थोडा. याच्यावरचा एक क्वेश्चन पण घेऊ आपण लगेच घेऊ आता. ठीक आहे इथंच तुम्ही उत्तर द्या फक्त. बघा रे काय क्वेश्चन आहे आपला लिमिट एक्स टेन्स टू 2 घेतला एक्स टू दी पॉवर 6 मायनस 2 टू दी पॉवर 6 डिवाइड बाय एक्स टू दी पॉवर 4 मायनस 2 टू दी पॉवर 4 राईट या टाईपमध्ये. मग आता मला सांगा याचं जे आउटपुट काय भेटतं आपल्याला एम बाय एन. एम बाय एन म्हणजे किती 6 बाय 4 आहे आपलं. इंडेक्स आपले 6 आणि 4 आहेत ना. आणि पुढे काय करायचं ए टू दी पॉवर 6 मायनस 4 झाला आन्सर. त्याचा आन्सर किती आला इथं 3/2 आणि हा ए म्हणजे किती आपल्याकडे 2 आहे. ए म्हणजे किती आपल्याकडे इथे 2 दिलेलं आहे मुलांना क्वेश्चन मध्ये. 2 टू दी पॉवर 6 मायनस 4 किती ना 2 येणार. 3 इंटू 4 डिवाइड बाय 2 तर आन्सर किती आला 6 आला. ठीक आहे या टाईप मध्ये. तर समजलंय कसं यूज करायचं ते समजलं. इथे एम ची व्हॅल्यू 6 आहे एन ची व्हॅल्यू 4 आहे. मग हा एम डिवाइड बाय एन ए टू दी पॉवर एम मायनस एन. बाकी सॉल्व्ह केला आपण. चला पुढचं बघा मुलांना आता नेक्स्ट 0 इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन वाय दिलेलं आपल्याला या ठिकाणी राईट. आणि पुढे सांगितलंय लिमिट एक्स टेन्स टू इन्फिनिटी एक्स टू दी पॉवर एन प्लस वाय टू दी पॉवर एन टू दी पॉवर 1 बाय एन. याचे आन्सर काय घेतलं डायरेक्टली वाय घेतलेली व्हॅल्यू. तर हे मगाच सारखंच आहे मुलांना. जसं इथं लिमिट एक्स टेन्स टू 0 1 प्लस एक्स टू दी पॉवर 1 बाय एक्स याची व्हॅल्यू किती असते ई असते. ठीक आहे त्या टाईपमध्ये. पण इथं लिमिट एक्स टेन्स टू इन्फिनिटी आहे एक्स टू दी पॉवर एन प्लस वाय टू दी पॉवर एन म्हणजे इन्फिनिटी बरं का. एक्स टू दी पॉवर एन प्लस वाय टू दी पॉवर एन टू दी पॉवर 1 बाय एन याची व्हॅल्यू काय घ्यायची वाय घ्यायची. ते थोडे डायरेक्ट रिझल्ट लक्षात ठेवा कारण हे शॉर्टकट क्रिएट केलेले आहेत त्यांनी. लॉग एक्स बाय एक्स आणि लिमिट जर इन्फिनिटी असेल किंवा एक्स टू दी पॉवर एन ई टू दी पॉवर एक्स तर 0 घ्यायचा आन्सर. तसंच पुढचं आहे बघा एफ ऑफ एक्स टू द बेस ए एक्स टेन्स टू ए 1 आलं जी ऑफ एक्स इन्फिनिटी. तर मग एफ ऑफ जी ऑफ एक्सचं काय येणार याचं काय करायचं एफ ऑफ एक्स हे बेसला घेऊन प्रोडक्ट केला.
ठीक आहे, हे शॉर्टकट थोडे बघून घ्या, 3-4च आहेत, जास्त नाही आहेत. त्याच्यापैकी महत्वाचे कुठले सांगतो मी. हा एक बघा 4 नंबरचा, त्याच्यानंतर 9 नंबरचा आणि 8 नंबर. ठीक आहे, हे आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारले जातात. कारण हे 9 नंबरचं कशासाठी, कारण याच्यावरच पूर्ण एक एक्सरसाइज आहे. एक्स टेन्स टू इन्फिनिटी असेल तर इथली सिम्पली काय करायचं, इथला न्यूमरेटरचा हायेस्ट पॉवर बघायचं. ह्याला थोडं सांगतो समजून. सॉल्व बिल काहीच करायचं नाही. एक्स टेन्स टू किती दिलं, इन्फिनिटी दिले. याच्यामध्ये न्यूमरेटरचा हायेस्ट पॉवर किती, एक्स स्क्वेअर, त्याचा कोएफिशियंट बघायचा. डिनॉमिनेटरचा हायेस्ट पॉवर किती, एक्स स्क्वेअर, त्याचा कोएफिशियंट डायरेक्ट लिहून टाकायचं. याला सॉल्व करायची बेसिक मेथड कशी असते, न्यूमरेटरला एक्स स्क्वेअरने डिवाइड, डिनॉमिनेटरला एक्स स्क्वेअरने डिवाइड. इथला एक्स स्क्वेअर कॅन्सल होतं, पण इथं बी बाय एक्स राहतो, इथं सी बाय एक्स स्क्वेअर राहतं, ई बाय एक्स राहतं, एफ बाय एक्स स्क्वेअर राहतो. मग खाली एक्स राहिल्यामुळे 1 बाय इन्फिनिटी बनतं तिथं. इथं 1 बाय इन्फिनिटी, 1 बाय इन्फिनिटी, 1 बाय इन्फिनिटी, 1 बाय इन्फिनिटी. याची व्हॅल्यू 0. हा 0 झाला, हा 0, 0, 0 राहतो. काय फक्त ए डिवाइड बाय डी राहतं. त्याच्यासाठी हे लक्षात ठेवा. इथं पण दिलं, न्यूमरेटरची डिग्री आणि डिनॉमिनेटरची डिग्री सेम असली पाहिजे, तरच आपण हा शॉर्टकट यूज करू शकतो. याचा एक क्वेश्चन घ्यायचा असेल तर बघा मुलांनी, लिमिट एक्स टेन्स टू इन्फिनिटी घेतलंय, वर घेतला मी या ठिकाणी 7 एक्स टू द पॉवर 3 प्लस 6 एक्सचा स्क्वेअर प्लस 7 एक्स या टाईपमध्ये, आणि डिवाइड बाय घेतलंय 9 एक्सचा क्यूब प्लस 5 एक्स स्क्वेअर प्लस 6 एक्स. मग अशा केसमध्ये काय करायचं, इन्फिनिटी लिमिट आहे ना, हायेस्ट पॉवर 3, याचं पण हायेस्ट पॉवर 3, सेम सेम बनतं. ते बाकीचं सगळं 0 बनून जातं. हा एक्स क्यूब, कारण ह्याला जर आपण एक्स क्यूबने कॅन्सल केलं सगळ्या टर्मला, तर एक्स क्यूब कॅन्सल होऊन जातो. वर राहतं 7, खाली राहतो 9. आता बाकी इथं एक्स स्क्वेअरला पण एक्स क्यूबने डिवाइड केलं तर 1 बाय एक्स राहतं, 7 बाय एक्स स्क्वेअर राहतो. मग खाली 1 बाय इन्फिनिटी क्रिएट होतं तिथं. त्याच्यामुळे त्याची व्हॅल्यू काय भेटते आपल्याला, 0 भेटत असते मुलांना. राईट आहे. चला आता पुढे आपण क्वेश्चन कडे जाऊ. थोडं काय डाऊट नाही याच्यामध्ये मुलांना. बायच्या वरचा पण फॉर्म्युला डिस्कस करायचा असेल तर करू, सोपाच आहे तो पण. गडबड नका करू फक्त तुम्ही. बघा आता या ठिकाणी लिमिट एक्स टेन्स टू 0 आहे सगळ्यात महत्वाचं, इन्फिनिटी. याचा फॉर्म्युला काय घेतला होता आपण, लिमिट एक्स टेन्स टू 0 1 प्लस एक्स टू द पॉवर 1 बाय एक्स, याची व्हॅल्यू ई असते. मग आता मी काय करणार या ठिकाणी, बघ याला लिहिणार लिमिट एक्स टेन्स टू 0 1 प्लस 5 एक्स टू द पॉवर 6 बाय एक्स लिहिलं. अशी कंडिशन आहे बा, इथं ए आणि इथं बी वेगळे. मग अशा केसमध्ये काय करायचं आपल्याला, आपला रूल एकच आहे मुलांना, की मला 1 बाय, इथं जर 5x असेल, मला इथं 1 बाय 5x झालाच पाहिजे. मी काय करणार, याला 5 न मल्टिप्लाय करणार, 5 न डिवाइड करणार. नंतर पुढच्या स्टेपमध्ये काय करणार, लिमिट एक्स टेन्स टू 0 1 प्लस 5x टू द पॉवर, हे दोघांचं प्रोडक्ट करणार. आणि इथं 1 बाय काय लिहिणार खाली, 5x, आणि जो प्रोडक्ट केलेला आहे मी तो मला बाहेर लिहायचा, की त्याला 30 या टाईपमध्ये. आता बघा बरं, हे फॉर्म्युला मॅच होतो का नाही. इथलचा एक्स आणि 1 बाय एक्स सेम झाला, इथलचा 5x आणि 1 बाय 5x सेम झाला. मग याची व्हॅल्यू काय भेटते आपल्याला, भेटते ई. आणि ई टू दी पॉवर किती भेटला, हा 6 इंटू 5 30. तसं हे शॉर्टकट बनला ई टू दी पॉवर ए बी डायरेक्ट अशा टाईपमध्ये. चला क्लिअर आहे. एकच मिनिट. ठीक आहे, क्लासिकल नाही घ्यायचं मुलांना, आपल्याला डायरेक्ट ते घ्यायचं, पीवाय क्यू घ्यायचे. बरं काय दिलं आता बघू आपण या ठिकाणी.
तर क्वेश्चन बघा, 3 to the power x प्लस 3 to the power - x - 2 दिलाय डिवाइड बाय एक्स स्क्वेअर दिलाय. क्वेश्चन प्रॉपर दिसतात तर बघा एकदा सांगा मला. ते डायरेक्ट झूम करून टाका तुम्ही, वेटिंग लिस्ट दिसणार नाही तुम्हाला, तिथं साईडला येतं ना झूम बटन. ठीक आहे, ते काय होईल तुम्हाला फुल स्क्रीन दिसेल आणि क्वेश्चन पण प्रॉपर दिसेल. आता काय प्रोसेस करायची ती आपण थोडं या ठिकाणी डिस्कस करू मुलांना. बघा सगळ्यात आधी हे क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये कन्वर्ट करू याला. ठीक आहे, आणि खाली एक्स स्क्वेअर आहे. तर बघा सगळ्यात आधी काय काय प्रोसेस करायची आपल्याला. आता हा जो 3 to the power - x आहे मुलांना, याला मी काय करणार, डिनॉमिनेटरला शिफ्ट करणार. आता मला सांगा मुलांनो, या ठिकाणी डिनॉमिनेटरला जर शिफ्ट केलं तर याला लिहायचं कसं. आता बघा, लिमिट x टेन्स टू 0 ॲज इट इज 3 to the power x न याला मल्टिप्लाय केलं, काय बनला हा 3 to the power x चा स्क्वेअर. पुन्हा काय केलं, 3 to the power x ने याला मल्टिप्लाय केलं, -2 टाइम्स ऑफ 3 to the power x आणि इंटू 1 घेतला. आणि इथं शिल्लक किती राहिला रे, फक्त आता वर +1 राहिला. आणि आता हा जो 3 to the power x आहे तो खाली शिफ्ट होणार, म्हणजे खाली येणार 3 to the power x इंटू एक्स स्क्वेअर. मग आता वर तर व्हॅल्यू भेटली a² - 2a, बी आपण मनाने घेतलं 1 आणि प्लस बी चा स्क्वेअर. इथं 1 आलं तर 1 चा स्क्वेअर लिहिल्यावर काय फरक पडणार आहे का, नाही. हे कशाचं एक्सपान्शन असतं, हे असतं a प्लस बी, a मायनस बी चा स्क्वेअर. कशाचं असतं हे, a मायनस बी चा स्क्वेअर. बस वर पण काय भेटलं आपल्याला, लिमिट x टेन्स टू 0, इथलची व्हॅल्यू आली 3 to the power x - 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवाइड बाय 3 to the power x इंटू एक्स स्क्वेअर. अशा टाईपमध्ये आपल्याला ही स्टेप या ठिकाणी भेटली मुलांना. आता काय करायचं आपल्याला, बघा रे, आपला आता फॉर्म्युला कुठला आहे तो एकदा तुम्हाला इथं सांगतो मुलांना. आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे हा वाला, लिमिट x टेन्स टू 0 a⁴ - 1 डिवाइड बाय x. याची व्हॅल्यू असते log a. बरोबर आहे. मला सांगा a⁴ म्हणजे किती आपल्याकडे 3 to the power x आणि मायनस किती 1 आहे. तर खाली पण किती आला पाहिजे तुमचा, 3 चा जो पण इंडेक्स आहे तो आला पाहिजे, म्हणजे खाली x आला पाहिजे. राईट आहे. मग अशा केसमध्ये काय करायचं, आता ऍडजस्टमेंट कशी केली बघा, लक्ष द्या. आता मुलांना तुम्ही आता 12वी झाली, छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला समजणार आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे थोडं लक्ष द्या. 3 to the power x - 1. आता काय केलं मी, हे दोघांचे स्क्वेअर जे आहेत ना कॉमन घेतलं मी. ठीक आहे, दोघांचे स्क्वेअर काय केले, कॉमन. म्हणजे या ठिकाणी ब्रॅकेटचा स्क्वेअर केला आणि खाली फक्त एक्स लिहिला. तर समजलंय. या ठिकाणी इथला जो 2 होता, वरच्या ब्रॅकेटचा 2 आणि खाली एक्सचा स्क्वेअर कॉमन घेतला हा, आणि बाकी त्यांना एकाच ब्रॅकेटमध्ये लिहिलं. आता जो शिल्लक राहिला आपला तो 1 डिवाइड बाय 3 to the power x सेपरेट लिहिला. आता ॲज पर दिस फॉर्म्युला, हा जो फॉर्म्युला आहे, जर आपल्याकडे a⁴ बरोबर, a⁴ -1 डिवाइड बाय याची व्हॅल्यू किती येते, लॉग आहे. तसं मला सांगा याची व्हॅल्यू किती येणार आहे, या पूर्ण पॅटर्नची व्हॅल्यू जी आहे किती भेटेल आपल्याला, दॅट इज log 3 चा स्क्वेअर भेट. कारण इथं फक्त कसं आहे, a⁴ -1 डिवाइड बाय x आहे ना, ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे का, नाही. इकडे ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे म्हणून काय बनणार, हा log 3 ब्रॅकेटचा काय भेटणार आहे, स्क्वेअर भेटेल आपल्याला, log 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि आता शिल्लक राहील आपला हा वाला टर्म. या ठिकाणी मला सांगा x ची व्हॅल्यू जर मी 0 घेतली, 1/3 to the power 0, तर आपल्याला 1 माहित आहे, 3 to the power 0 म्हणजे काय असतं 1, 1/1 किती येणार, हा 1 येणार. मग आपला आन्सर किती येत आहे, log 3 चा ब्रॅकेटचा स्क्वेअर, log 3 चा ब्रॅकेटचा स्क्वेअर. याच्यामध्ये काय डाऊट असेल तर सांगा रे लवकर. पहिल्या क्वेश्चन मध्ये काय समजलं नसेल तर विचारा मुलांना. येस, फर्स्ट क्वेश्चन क्लिअर आहे सगळ्यांना. चला दुसरा बघा रे, सेकंड क्वेश्चन. सेकंड मध्ये काय प्रोसेस करायची आपल्याला, सेकंड मध्ये रूट जर असेल तर आपला रूल कसा असतो रे. ठीक आहे, सेकंड क्वेश्चन मध्ये रूट जर असेल
तर आपला प्रोसेस असते की आपल्याला रॅशनलाइज करावं लागतं. म्हणजे आपण याला काय करणार, रूट ऑफ ए प्लस एक्स प्लस रूट ऑफ ए मायनस एक्स न मल्टिप्लाय आणि डिवाइड पण करायचे या टाइप मध्ये. म्हणजे न्यूमरेटरला काय बनेल आता, ए मायनस बी ए प्लस बी. एक्सपान्शन केलं तर काय असतं, ए चा स्क्वेअर म्हणजे राहतो ए प्लस एक्स मायनस बी चा स्क्वेअर, रूट निघून जाणार, ए मायनस एक्स हे न्यूमरेटरला येणार डिवाइड बाय 4x आणि हा रूट वाली व्हॅल्यू सेम. आता आपण काय करणार, साइन चेंज करणार न्यूमरेटरचं. म्हणजे येणार ए प्लस एक्स मायनस ए प्लस एक्स प्लस ए मायनस ए कॅन्सल होईल. वर किती, आता डिनॉमिनेटर सेम, वरची व्हॅल्यू आली 2x, खाली आहे 4x आणि रूट मधली व्हॅल्यू सेम. 2x न 4x ला डिवाइड केलं, इथं 2 आली व्हॅल्यू, रूट मध्ये किती होतं, ए प्लस एक्स प्लस रूट ऑफ ए मायनस एक्स, बरोबर आहे. आणि एक्स टेन्स टू किती, 0. आता विचार करा मुलांना, इथं मी एक्स ची व्हॅल्यू 0 घेतली, इथं पण 0 घेतली, राहणार किती, वर राहिला 1, बाहेरचा 2, आणि हा रूट ए प्लस रूट ए किती आला, 2 रूट ए. म्हणजे आन्सर किती आला पाहिजे, 1/4 रूट ए आन्सर येतं बघा. हा एक ऑप्शन बघा. समजलं का. प्रत्येक क्वेश्चन मी असा पण सांगू शकतो, पण सगळ्या स्टेप लिहिणे तर जागा स्पेस कमी असल्यामुळे आपण थोडं सोल्युशनचं हेल्प घेतो म्हणून. ठीक आहे, तर हे क्लिअर झालं का सगळ्यांना. काय केलं, रॅशनलाइज केलं आधी आपण या ठिकाणी, न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मध्ये प्लस घेऊन मल्टिप्लाय डिवाइड केलं. वर बनला ए चा स्क्वेअर मायनस बी चा स्क्वेअर, मग ए चा स्क्वेअर केल्यामुळे स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल, बी चा स्क्वेअर केल्यामुळे स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल झालं. नंतर याला सिम्प्लिफाय केलं, मायनसमुळे साइन चेंज झालं, मायनस ए प्लस एक्स, तर प्लस ए मायनस ए कॅन्सल झाला, एक्स प्लस एक्स 2x येतो, खाली डिनॉमिनेटर हा सगळा सेमच. मग नंतर हा 2x न 4x ला डिवाइड केलं, एक्स एक्स कॅन्सल, 2 न 4 ला डिवाइड केलं, 2 राहिला. आणि आता खालच्या सेक्शन मध्ये जे रूट्स आहे खाली, जिथं जिथं एक्स दिसतं तिथं आपण 0 0 पुट केलं, कारण एक्स टेन्स टू काय दिलं तर क्वेश्चन मध्ये 0 दिलं. त्याच्यामुळे इथं रूट ए प्लस रूट ए राहतो, 2 रूट ए, प्रोडक्ट केला 4 रूट ए आले. चला पुढचा क्वेश्चन बघा आता, क्वेश्चन नंबर थर्ड मध्ये काय करायचं बघा. थर्ड मध्ये काय दिलं रे आपल्याला, 8 साइन एक्स मायनस एक्स इंटू कॉस एक्स, ठीक आहे, एक्स इंटू कॉस एक्स डिवाइड, मी थोडं स्प्लिट करून लिहितो बरं का क्वेश्चनला, म्हणजे आपल्याला आन्सर काढता आलं पाहिजे. ठीक आहे, इथं आली व्हॅल्यू 3 tan एक्स, एकच मिनिट, 3 tan एक्स प्लस एक्स स्क्वेअर या टाइप मध्ये. आता काय करणार मी, लिमिट सेपरेट करणार प्रत्येकाला. सांगितलं होतं न्यूमरेटरला एक एफ ऑफ एक्स असेल, डिनॉमिनेटरला जी ऑफ एक्स असेल, प्रत्येकाला लिमिट तुम्ही सेपरेट करा. तर मी प्रत्येक टर्मला लिमिट सेपरेट करणार आहे. याला पण लिमिट घेणार एक्स टेन्स टू 0, याला पण लिमिट घेणार एक्स टेन्स टू 0, इथं पण लिमिट घेणार आहे एक्स टेन्स टू 0, इथं पण लिमिट घेतो एक्स टेन्स टू 0. आता काय करणार आहे मुलांना, मला आता ऍडजस्टमेंट करायची, कशाची, फॉर्म्युल्यामध्ये एक एक गोष्ट कन्वर्ट करायची बघा. ते बघा रे आता कसं कन्वर्ट करतो ते. तर मला सांगा, इथं साइन एक्स बाय एक्स समजतंय का, साइन एक्स बाय एक्स न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला कशाने डिवाइड करायचं, आपल्याला एक्स न डिवाइड करायचं. न्यूमरेटरला पण एक्स न डिवाइड केलं मी, आणि डिनॉमिनेटर जेवढ्या टर्म्स आहेत त्याला पण मी कशाने डिवाइड केलं, एक्स न डिवाइड केलं. आता इथं ऑब्झर्व करा बरं, एक्स न डिवाइड केलं, राईट, इथला एक्स तर कॅन्सल झाला, स्क्वेअर मधला एक एक्स कॅन्सल झाला. आता जी व्हॅल्यू शिल्लक राहते, तर आपल्याला फॉर्म्युला आहे की साइन एक्स बाय एक्स याची व्हॅल्यू काय असते 1, टॅन एक्स बाय एक्स याची व्हॅल्यू पण काय असते 1, आणि कॉस एक्स फक्त कॉस एक्स असेल याची व्हॅल्यू पण काय असते 1 असते. आणि इथं राहतो काय, लिमिट एक्स टेन्स टू 0,
एक्स बाय 1 राहतं बघा ना, इथं स्क्वेअर कॅन्सल झालाय, एक्स बाय 1 राहतं. मग आता याला सॉल्व्ह केलं तर इथं मला याची व्हॅल्यू 1 भेटली, शिल्लक राहिला 8 मायनस याची व्हॅल्यू मला 1 भेटली डिवाइड बाय इथं व्हॅल्यू मला 3 इन ब्रॅकेट 1 आला आणि प्लस याची व्हॅल्यू काय भेटते 0 भेटते. वर राहिला आन्सर 7, खाली किती आला 3 आला. 7/3 आन्सर आला पाहिजे. 7/3 समजलं का? न्यूमरेटर डिनोमिनेटरला आपण x न डिवाइड केलं, पूर्ण न्यूमरेटरला x न डिवाइड केलं तर पूर्ण डिनोमिनेटरला x न, पुन्हा प्रत्येक टर्मला x न डिवाइड केलं आणि आपल्या फॉर्म्युल्याप्रमाणे त्याला पुढे सॉल्व्ह केलं. साइन एक्स बाय एक्स ची व्हॅल्यू 1, कॉन्स्टंट बाहेर असतो, हा कॉन्स्टंट आपण बाहेर घ्यायचा असतो. 8 इंटू लिमिट x टेन्स टू 0 साइन एक्स बाय एक्स ची व्हॅल्यू 1 येते, इथं पण 3 बाहेर येतं आणि टॅन एक्स बाय एक्स ची व्हॅल्यू 1 येते. बाकी लिमिट x टेन्स 0 कॉस एक्स ची व्हॅल्यू ही 1 असते, खाली x ची गरज पडत नाही, हा x आणि इथला x कॅन्सल होतो आणि इथं फक्त काय राहतं रे, x राहतो, एक शिल्लक फक्त x. मग डिनॉमिनेटर तर आपला नॉन झिरो आहे ना, 0 एक्सच्या जागेवर असं पुट करू शकता तुम्ही, x बाय 1 असेल, x ची व्हॅल्यू 0 घेऊ शकता आणि ठीक आहे, त्याचा आन्सर काय येणार मग 0 येणार. समजलं काय? क्वेश्चन नंबर 4 आता. क्वेश्चन 4 मध्ये काय करायचं, e टू दी पॉवर लॉग एक्स आहे. या केसमध्ये बघा मुलांनो, आपल्याला एक फॉर्म्युला पण माहिती आहे, लिमिट x टेन्स टू 0 e टू दी पॉवर लॉग एक्स टू द बेसिक. ई लॉग ई निघून जात असतं, ई लॉग ई निघून जातो, हा राहतो काय फक्त x. तर लिमिट x टेन्स टू 0 x राहतो. आता मला सांगा या ठिकाणी काय प्रोसेस करायची आपल्याला. ठीक आहे, ई लॉग इथं निघून गेला, आता आपल्याकडे x आहे फक्त आणि लिमिट x टेन्स टू 0. x चा डिनॉमिनेटर किती रे आपला 1 आहे. मग आता मगासारखंच x च्या जागेवर डायरेक्ट मेथड, x च्या जागेवर 0 पुट करा, 0/1 आन्सर किती येणार 0 येणार तुमचं. 0/1 आन्सर किती आला 0 आला. चला पुढे बघू आपण नेक्स्ट. आता याला पुन्हा रूट आहे बघा, पुन्हा काय करावं लागेल आपल्याला, रॅशनलायझेशन करावं लागेल, राईट. याचं रॅशनलायझेशन केलं आपण, कसं मल्टिप्लाय डिवाइड करायचं, रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 7 प्लस x न मल्टिप्लाय आणि तर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 7 प्लस x न डिवाइड. मग आता वर किती बनणार, लिमिट x टेन्स टू इन्फिनिटी, रूट निघून गेला, a प्लस बी ए मायनस बी बनला ना वर, राहिला एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 7 आणि त्याचं मायनस एक्सच्या जागेवर मायनस एक्सचा स्क्वेअर येणार इथं. ठीक आहे, बघा ए वाली टर्म ही पूर्ण ए वाली टर्म आहे आणि हा बी आहे. ए चा स्क्वेअर मध्ये रूट निघून गेला, बी चा स्क्वेअर मध्ये एक्सचा स्क्वेअर बनला आणि आता खाली किती शिल्लक राहते बघा, खाली किती व्हॅल्यू शिल्लक राहिले आपल्याकडे, दॅट इज रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 7 प्लस एक्स राहिले व्हॅल्यू. इथला एक्स स्क्वेअर कॅन्सल झाला. आता काय करायचं, लिमिट एक्स टेन्स टू इन्फिनिटी. ठीक आहे, हा बरं. आता प्रोसेस बघा, एक्स टेन्स टू इन्फिनिटी, वर राहिला 5x मायनस 7, खाली व्हॅल्यू आली रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 7 प्लस एक्स. आता रूल लक्षात घ्या काय प्रोसेस करायची ती. आता मुलांना आपल्याला न्यूमरेटरचा हायेस्ट पॉवर किती रे, न्यूमरेटरचा हायेस्ट पॉवर आहे एक्स, एक्स 1 आहे ना, डिनॉमिनेटरचा पण हायेस्ट पॉवर किती 1च आहे. तुम्ही म्हणता सर 1 कसं काय, इथं तर 2 दिलेलं आहे ना. तर मुलांना ते रूट मध्ये ना 2, समजलं का, कशामध्ये व्हॅल्यू आहे ती रूट मध्ये. रूट मध्ये एक्स स्क्वेअरचं रूट काढलं तर एक्सच येणार ना. मग आपल्याला पुढची स्टेप कशी असते, डिवाइड न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर बाय एक्स. जो पण हायेस्ट पॉवर आहे त्यानं काय करायचं, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला डिवाइड करायचं. न्यूमरेटरला मी एक्स न डिवाइड केलं, डिनॉमिनेटरला पण मी एक्स न डिवाइड केलं. आता प्रत्येक टर्मला मला एक्स न त्या डिवाइड करायचं. लिमिट त्यांना दिसतंय का चांगलं, एक्स टेन्स टू इन्फिनिटी, वर 5x ला पण x न मी डिवाइड केलं मायनस 7/x. खाली पण काय केलं आता रूट मध्ये, हा जो इथलचा x आहे
रूट मध्ये जाताना स्क्वेअर बनणार ना. 2 ला जर तुम्हाला रूट मध्ये लिहायचं असेल तर 4 लिहावं लागेल, 2 चा स्क्वेअर. किंवा रूट 4 ची व्हॅल्यू काय असते, 2 असते. 2 ला रूट मध्ये लिहायचं असेल तर स्क्वेअर करून लिहितो ना. तसं हा जो एक्स आहे तो रूट मध्ये लिहित असताना सॉरी काय करावं लागेल, स्क्वेअर करावं लागेल. मग स्क्वेअर करून डिवाइड, स्क्वेअर करून डिवाइड, स्क्वेअर करून डिवाइड. आणि प्लस इथं फक्त एक्सच घ्यायचं, इथं स्क्वेअर करायची गरज नाही, कारण ह्या रूट मध्ये टाकायचं नाही ना. आता कॅन्सल करा बरं, टर्म कॅन्सल झाला, हे कॅन्सल झाला, इथल्या टर्म कॅन्सल झाला. बाकी कॅन्सल होते का सगळं? नाही. आता लिमिट जर अप्लाय केलं तर बघा रे काय प्रोसेस होते. सॉरी, -7/∞ 0 बनतं, हा 0 बनतो, हा 0 बनतो. मग आपल्याकडे व्हॅल्यू वर राहिली फक्त 5. वर आला 5, खाली बघा आता, खाली इथं राहतो 1, 1चं रूट 1 असतं आणि इथं पण राहतो 1. तर आन्सर आलं पाहिजे 5/2. आधी आन्सर काढायचं, नंतर ऑप्शन चेक करायचं. ऑप्शन सी बघा, 5/2. क्लिअर आहे प्रोसेस, बघून घ्या एकदा. काय केलं, न्यूमरेटर डिनॉमिनेटरला रॅशनलाइज केलं, राईट. न्यूमरेटर मध्ये a - b a + b बनला. त्याच्यानंतर वर किती आलं मग, x² कॅन्सल झाल्यानंतर 5x - 7 बनला वर, आणि खाली रूट आणि प्लस एक्स राहते. न्यूमरेटरचा हायेस्ट इंडेक्स किती आपला, 1 आहे. डिनॉमिनेटरचा पण हायेस्ट इंडेक्स किती आहे, 1 आहे. मग आपण न्यूमरेटरला पण आणि डिनॉमिनेटरला कशाने डिवाइड केलं, एक्स न डिवाइड केलं. बट डिनॉमिनेटर मध्ये एक्स न डिवाइड करत असताना तर एक्सला आपल्याला रूट मध्ये शिफ्ट करायचं होतं. त्यासाठी एक्सचा काय बनला, तो x² बनला. क्लिअर आहे, इथं इथपर्यंत आलं बघ. बस कॅन्सल केलं, याची व्हॅल्यू 1 येते, हा 0 0 बनतो. इथं हा 0, इथं राहिला 5, इथं राहिला 1, खाली राहतं 2, वर राहतो 5. 5/2 इज द आन्सर. क्वेश्चन 6 बघा रे आता. बाय आता सोल्युशन घेतो मी डायरेक्ट. का बरं, कारण ह्याचं काय, सम ऑफ द नॅचरल नंबर असतो n + 1 / 2, आणि खाली पुन्हा काय, n². म्हणजे वर जर मल्टिप्लाय केलं तर n² + n डिवाइड बाय किती त्याला, 2n². आणि लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी ना, तर सेम न्यूमरेटरला पण n² न डिवाइड करायचं, डिनॉमिनेटरला पण n² न, हायेस्ट पॉवर न डिवाइड करायचं. न्यूमरेटरला n² न डिवाइड केलं, इथं पण n² न, आणि डिनॉमिनेटरला पण n². तर हा 0 बनला, याची व्हॅल्यू 1 आली, वर आली 1, याची व्हॅल्यू पण 1 आली, 1/2 आन्सर येणार. याचं फर्स्ट 1/2 येणार. तसं सम ऑफ द स्क्वेअर ऑफ नॅचरल नंबर, याचा पण एक फॉर्म्युला असतो, n + 1 n + 2 या टाईप मध्ये, डिवाइड बाय 6 टाइम्स ऑफ n, या टाईपचा फॉर्म्युला बघा. कुठल्या नंबरचा क्वेश्चन हा, 6 नंबरचा. हा, तर पहिला तर क्लिअर आहे आपलं, ह्या टाईप मध्येच फॉर्म्युला यूज केला आपण, ठीक आहे, या टाईप मध्येच. इथं 1/2 आलं तर फर्स्ट आन्सर. आणि दुसऱ्यासाठी काय करायचं होतं मग, जसं मी सांगितलं, 6 टाइम्स ऑफ, काय फॉर्म्युला असतो, सम ऑफ नॅचरल नंबर, सम ऑफ द स्क्वेअर ऑफ नॅचरल नंबरचा फॉर्म्युला हा, दॅट इज n by n, n + 1, 2n + 1 डिवाइड बाय 6, त्या टाईपचा. आणि खालचा जो n³ आहे तो ॲज इट इज. मग आता वरचा हायेस्ट पॉवर किती रे बा, हे n चं प्रोडक्ट n² बनेल, n² न 2n² ला मल्टिप्लाय केलं तर 2n³ बनेल. तर वरचा हायेस्ट पॉवर किती, n³ आहे, खालचा पण किती, n³. तर सिम्पली काय करायचं आपल्याला, वर n³ न डिवाइड करायचं, खाली पण n³ न डिवाइड करायचं. कसं करायचं बघा रे, वर n³ न डिवाइड करत असताना इथं एक n घेतला, इथं एक n, आणि इकडे एक n घेतला. खाली किती आपला 6, n चा क्यूब आला, तर ह्याला पण n³ घेतला. आता कॅन्सल टर्म बघा, n कॅन्सल झाला, 1 आलं त्याची व्हॅल्यू. इथं जर मी डिनॉमिनेटर सेपरेट केलं, n कॅन्सल होणार, 1 राहणार, हा 0 बनणार. इथं n कॅन्सल होणार, याला पण n घ्यावं लागेल, याची व्हॅल्यू 0 बनणार. म्हणजे इथून भेटणार मला 2, इथून भेटणार 1, आणि इथं 1. म्हणजे वर किती आलं आपलं, 2,
आणि खाली किती आले 6, 2/6. 2/6 मध्ये किती आलं 1/3 आले आन्सर. त्याला आन्सर याचं बी ची व्हॅल्यू 1/3. बी भेटला आपल्याला 1/3. मग ए पण भेटला आणि बी पण भेटला. आता आपल्याला विचारलंय विच कॉम्बिनेशन इज ट्रू. ठीक आहे. मग आता या केसमध्ये काय करायचं बघा, इक्वल टू लिहून टाकलं आपण. काय येणार या ठिकाणी 2a = 3b. पण इथं 3 ने याला मल्टिप्लाय केलं तर इक्वल टू 1 येतंय. 3b = 1 आला आणि इकडे किती वर आलं तरी आपलं a ची व्हॅल्यू किती आलती, a ची व्हॅल्यू आलती a = 1/2. 2a = 1. दोघांच्या राईट हँड साईड सेम आहेत. लेफ्ट हँड साईड कम्पेअर केल्या 2a = 3b भेटला. राईट. चला आता याला क्वेश्चनला कसं सॉल्व्ह करायचं सांगा थोडं. सांगा बरं पटपट. लिमिट आता x टेन्स टू 1 आहे मुलांना. विचार करून सांगा. सांगा रे, कोणतरी सांगा. डिनॉमिनेटरला क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशनला सॉल्व्ह करू शकता आधी. 2x - 3 वाला ब्रॅकेट भेटतंय का बघा, किंवा √x - 1 कॅन्सल होतोय का. कधी पण काय करायचं बघा, अशा टाईपचा क्वेश्चन आला तर पहिलं 1 पुट करायच्या मध्ये. 2 + 1 3 - 3 0 बनतंय. म्हणजे आपण इथं डायरेक्ट मेथड यूज करू शकतो का, नाही. मग आपल्याकडे ऑप्शन काय आहे, आपल्याकडे ऑप्शन आहे की याला फॅक्टराइज करायचं. 2 आणि 3 चा प्रोडक्ट किती आला 6. म्हणजे मला प्रोडक्ट कसा पाहिजे -6 आणि ऍडिशन किती पाहिजे 1 पाहिजे. कसं करताना बघा बरं. 3 आणि 2 करू शकता ना. +3 आणि -2 डिनॉमिनेटरचे फॅक्टर कसे बनणार मग 2x² + 3x -2x -3. राईट. ह्याच्यात कॉमन काय तर x कॉमन आला, 2x + 3 एक ब्रॅकेट बनला, -1 कॉमन घेतलं 2x + 3. म्हणजे आपल्याला 2 ब्रॅकेट कसे भेटले इथं सांगा. 2 ब्रॅकेट भेटले. पहिला ब्रॅकेट काय भेटला बघा, फर्स्ट ब्रॅकेट भेटला आपल्याला 2x + 3 आणि x - 1. x - 1 एक भेटलाय आणि दुसरा भेटला दॅट इज 2x + 3. बरोबर आहे. मग आता मी काय करणार, हा जो डिनॉमिनेटर आहे ना याला रिप्लेस करणार. x - 1 2x + 3. करेक्ट. इथपर्यंत काय डाऊट. क्वाड्रॅटिक इक्वेशन फक्त सॉल्व्ह केलं आपण. राईट. मग आता काय करायचं, हा जो x - 1 आहे ना, बघा रे आता x - 1 ला कसं लिहितोय मी, याला मी लिहितो √x². अजून लक्ष द्या, √x² - 1². बरोबर आहे. रूट पण घेतला आणि स्क्वेअर पण केला ना, काय प्रॉब्लेम आहे का. रूट पण घेतला आणि स्क्वेअर पण केला. पुढे काय केलं मग, a² - b². √x + 1 एक ब्रॅकेट बनणार, √x - 1 एक ब्रॅकेट बनणार. तीच व्हॅल्यू आपल्याला इथं लिहायची मुलांना. मग इथं पहिला ब्रॅकेट आपला 2x + 3, दुसराला √x + 1, तिसराला √x - 1. मग आता इथं ऑब्झर्व करा, त्याच्यामध्ये हा न्यूमरेटर आहे आपला आता आणि सॉल्व्ह केलेला हा आपला डिनॉमिनेटर आलेला आहे. कुठला ब्रॅकेट सेम आहे याच्यामध्ये, √x - 1. √x - 1 काय होणार आहे, कॅन्सल होणार. राईट. जो 0 बनणारा पार्ट होता तो कॅन्सल झाला. आता बघा बरं, डिनॉमिनेटर मध्ये जर x ची व्हॅल्यू 1 पुट केली मी, डिनॉमिनेटर मध्ये x ची व्हॅल्यू 1 पुट केली तर 0 बनतंय का कुठं, नाही बनत. बघा बरं, आता डायरेक्ट मेथड यूज करू शकता. मग डायरेक्टली 2x - 3 म्हणजे 2 - 3 किती आला, वर आला -1 आणि खाली बघा आता याची व्हॅल्यू 1 घ्यायची. 2 + 3 5 झालं आणि 1 + 1 2. तर हा 5 × 2 म्हणजे वर आलं -1, खाली आलं 10. -1/10 आहे का ऑप्शन, ऑप्शन सी -1/10. काय काय प्रोसेस केली रे, याचे फॅक्टर्स केले. याचे फॅक्टर्स किती आले, x - 1 2x + 3. पुन्हा x - 1 ला कसं सॉल्व्ह केलं, √x², 1², a² - b². मग a + b, a - b केलं. ती व्हॅल्यू इथं पुट केली आपण याच्या जागेवर. ठीक आहे. मग हे आपले 3 रूट त्या ठिकाणी भेटले आपल्याला या टाईपचे. याच्यातला वरचा हा √x - 1
आणि इथला रूट एक्स मायनस वन कॅन्सल झाला. बाकी टर्म मध्ये जिथं जिथं एक्स दिसतं तिथं वन पुट केलं, तर इथं वन पुट केल्यानंतर 2 मायनस 3 किती आला, -1 आला वर. आणि इथं आपण वन पुट केल्यानंतर 2 + 3 5 बनला. आणि हा रूट 1 ची व्हॅल्यू 1 असते, 1 + 1 2 बनला. 5 × 2 10 बनला तो डिनॉमिनेटरला, आणि वर आला -1. -1/10 ऑप्शन सी आन्सर भेटते. क्लिअर आहे हे? चला आता क्वेश्चन नंबर 8 कडे जाऊ आपण. बघा बरं, क्वेश्चन 8 ला रीड करा आता. सोपं आहे हा, पण असंच विचार करा थोडा. टू 2021 चा क्वेश्चन आहे मुलांना. काय प्रोसेस करायची बघा. काय ना रे आन्सर, कॉस ऑफ mx मायनस कॉस ऑफ nx दिलंय, डिवाइड बाय एक्स स्क्वेअर दिलंय. तर इथं 2-3 ऑप्शन आहेत. पहिला ऑप्शन आहे, याला तुम्ही साईन मध्ये कन्वर्ट करू शकता. -1 + 1 जर ऍड केलं इथं मी, ठीक आहे. बघू आपण 2-3 ऑप्शन बघू. पहिलं बघा, कॉस ऑफ mx इथं -1 घेतला, +1 घेतला, आणि मायनस कॉस ऑफ किती इथं nx आहे, डिवाइड बाय एक्स स्क्वेअर ॲज इट इज. पहिली स्टेप. आता काय करायचं आपल्याला, कॉस ऑफ 1 आहे, तुमचं मायनस कॉमन घेतलं, 1 मायनस कॉस एक्स, याच्यापासून एक साईन भेटेल, आणि इथून मायनस कॉमन घेतल्यानंतर याच्यापासून एक साईन भेटेल. म्हणजे कसं भेटेल बघा, त्याला जर उलट लिहिलं आता, मायनस कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये 1 मायनस कॉस ऑफ काय भेटणार आहे mx, आणि प्लस इकडे 1 मायनस कॉस ऑफ किती आपला nx आहे. तर डिनॉमिनेटर साईडलाच ठेवू आपण, डिनॉमिनेटरला एक्स स्क्वेअर तर आहे ना. याला सॉल्व्ह करू. याचा फॉर्म्युला बनला 1 मायनस कॉस थिटा काय असतो, 2 साइन स्क्वेअर θ/2 असतं, बरोबर आहे. 1 मायनस कॉस थिटा इज 2 साइन स्क्वेअर θ/2. थिटा किती mx/2 आला व्हॅल्यू, प्लस इथं पण किती आली व्हॅल्यू, 2 साइन स्क्वेअर nx/2 आली व्हॅल्यू, अशा टाईपमध्ये, राईट. मग आता आपला जो एक्स स्क्वेअर आहे, तो याला पण सेपरेट करायचा, याला पण सेपरेट केला. आता आता सगळ्यात महत्वाचं, इथं साईनचा स्क्वेअर म्हणजे हा एमचा पण स्क्वेअर असतो आणि 2 चा पण स्क्वेअर असतो. mx चा स्क्वेअर, nx चा स्क्वेअर, या स्क्वेअर मुळे तसं खाली पण एक्स स्क्वेअर आलं ना आपलं. मग आता आपल्याला गरज कुणाची, आता मला इथं इथं मला m स्क्वेअरची गरज आहे, आणि 2 च्या स्क्वेअरची पण गरज आहे 4 मध्ये. इथं पण n स्क्वेअरची गरज आहे, आणि 2 च्या स्क्वेअरची गरज आहे. बट मी डायरेक्टली लिहू शकतो का, नाही, बॅलन्स करावं लागेल ना मला इथं m²/4 न मल्टिप्लाय करावं लागेल, आणि इथं n²/4 न मल्टिप्लाय करावं लागेल. इथं डिवाइड केलंय, इकडे मल्टिप्लाय केलं, इथं डिवाइड केलंय, मल्टिप्लाय, राईट. आता आपल्याला जी व्हॅल्यू भेटते, याची पूर्ण व्हॅल्यू बघा, 2 सोडता ह्याची सगळ्याची व्हॅल्यू 1 आली, इथला 2 सोडता हे बाकी सगळ्यांची व्हॅल्यू 1 आली. मग आपल्याकडे शिल्लक राहिला -2m² डिवाइड बाय 4 प्लस 2n² डिवाइड बाय 4. 2 न डिवाइड केलं, आन्सर येणार आपलं मायनस m²/2 आणि प्लस n²/2 येते व्हॅल्यू. मग यालाच उलट लिहायचं थोडं. काय भेटणार, n² मायनस m² डिवाइड बाय 2 डिवाइड बाय 2. डिनॉमिनेटर सेम आहे, n² मायनस m² डिवाइड बाय 2 येणार आन्सर. इथं आन्सर आला, चल m² मायनस n² डिवाइड बाय 2 झालं. समजलंय, आन्सर आलंय म्हणावं, काय केलं ते नाही समजलं तर डबल एकदा सांगतो, त्या लक्ष पुढं. बरं, थोडं फास्ट ट्रॅकवर सांगतो, आता लक्ष द्या. पहिलं काय केलं आपण, न्यूमरेटर डिनॉमिनेटर तर फिक्सच ठेवायचं आपल्याला, याच्यात चेंज नाही करायचं, ठीक आहे. न्यूमरेटर मध्ये काय करायचं ते बघा.
न्यूमरेटर मध्ये -1 +1 ऍड करायचं. बॅलन्स केलं बरं काय, मायनस पण घेतलं आणि प्लस पण घेतलं. डिनॉमिनेटर ॲज इट इज. पुढच्या स्टेपमध्ये न्यूमरेटर मध्ये काय केलं, फर्स्ट टू टर्म्स मधून मायनस कॉमन घेतला. फर्स्ट टू टर्म्स मधून मायनस कॉमन घेतलं. मग -1 चा +1 झाला आणि प्लस कॉसचा मायनस कॉस. दुसऱ्या दोन टर्म्स मधून काय कॉमन घ्यायची गरज नाही, इथं डायरेक्ट आपल्याला 1 - cos थिटाचा फॉर्म्युला भेटतो. आता आपला फॉर्म्युला असतो 1 - cos थिटा इक्वल टू 2 sin स्क्वेअर थिटा डिवाइड बाय 2. 2 sin स्क्वेअर थिटा डिवाइड बाय 2 या टाईपमध्ये. तसं इथं काय केलं आपण, 1 - cos ऑफ mx याचा फॉर्म्युला कसा बनला, 2 sin स्क्वेअर mx बाय 2. इथं पण 2 sin स्क्वेअर nx बाय 2 येते व्हॅल्यू. मग हे बाहेरचं मायनस ॲज इट इज, ठीक आहे, इथलचा प्लस ॲज इट इज. नंतर आपल्याला काय करायचं ठरलं, आता अँगल ऍडजस्ट करायचे. इथं जसं मुलांना साइन स्क्वेअर आहे, इथं स्क्वेअर होता. स्क्वेअरचा मिनिंग mx बाय 2 चा पण स्क्वेअर असतो. त्याच्यापैकी एक स्क्वेअर आहे माझ्याकडे. मला m स्क्वेअर आणि 2 चा स्क्वेअर 4 नाहीये, तर मी m स्क्वेअर बाय 4 न मल्टिप्लाय m स्क्वेअर बाय 4 न डिवाइड केलं. इथं पण सेम nx चा स्क्वेअर डिवाइड बाय 4. इथं या स्क्वेअरमुळे, साईनच्या स्क्वेअरमुळे nx बाय 2 चा स्क्वेअर असतो. तर त्यापैकी एक स्क्वेअर आपल्याकडे आहे, n स्क्वेअर बाय 4 नव्हता, n स्क्वेअर बाय 4 न मल्टिप्लाय n स्क्वेअर बाय 4 न डिवाइड केलं. नंतर आता हा 2 सोडता तर बाकीच्याची व्हॅल्यू आली 1, याची व्हॅल्यू पण 1 आली. मग इथं मायनस, इथलचा 2 आणि हा m स्क्वेअर बाय 4 किती बनला तुमचा, -2m स्क्वेअर बाय 4 आणि इकडं +2n स्क्वेअर बाय 4. 2 न डिवाइड केलं, राईट. आणि डायरेक्ट पुन्हा तुम्ही याला असं लिहू शकता इथं ऑप्शन प्रमाणे -m चा स्क्वेअर प्लस n चा स्क्वेअर डिवाइड बाय 2 अशा टाईपमध्ये. येस, काय डाऊट आहे का रे कोणाला? क्वेश्चन नंबर 9 काय करताना सांगा 9 मध्ये. आता याचा पण शॉर्टकट दिलेला होता, तर तुम्ही डायरेक्ट पण याला सॉल्व्ह करू शकता. बघा जमतंय का. बघा बरं मुलांना, सांगा जमतंय का. मी तर सांगणारच आहे शेवटी, काय प्रोसेस करावं लागेल थोडा विचार करून सांगा. असं होतं ना 1 + x⁴ वाला फॉर्म्युला. 1 + x⁴ वाला फॉर्म्युला होता, आठवत आहे का बघा. येस, नाही आठवत. बस इथं एक फॉर्मॅट आहे आपला, तो बघू आपण. शॉर्टकट आधी दाखवतो तुम्हाला कुठला यूज करायचा ते. दुसऱ्या पेजवर, एकच मिनिट. 9 साठी जो शॉर्टकट यूज करायचा आपल्याला तो हा आहे. शॉर्टकट नंबर 6-7 काहीतरी असेल बघ. इथलचा 7 नंबरचा शॉर्टकट नंबर 7. दिसतंय का, अजून ब्लरच दिसतंय. चल बघा, दिसत असेल काय बघा. f(x⁴g) असेल तर प्रोसेस काय करायची ते बघू आपण. तर आपला क्वेश्चन कसा होता बघा. आपला क्वेश्चन होता लिमिट x टेंड्स टू 2 x - 1 टू द पॉवर 1 डिवाइड बाय 3x - 6, राईट. मग याला आता या फॉर्म मध्ये लिहायचंय. जसं हा f(x) आहे, वरचा g(x) आहे, तर त्याला आधी काय लिहायचं आपण, e⁴ लिहायचं. e⁴ काय घ्यायचं, लिमिट x टेंड्स टू
किती दिलाय 2 दिलाय, जो पण ए दिला असेल 2 दिला असेल तो घ्यायचा आणि पुढे काय करायचं आता आपल्याला आधी कोणाला घ्यायचंय जी ऑफ एक्स ला घ्यायचंय. जी ऑफ एक्स कोण आहे आपला 1/3x - 6 इथं आपण घेतला आता जी ऑफ एक्स ज्याची व्हॅल्यू किती बघा 1/3x - 6 राईट. जी ऑफ एक्स लिहिला आपण आणि पुढे काय करायचं आपल्याला एफ ऑफ एक्स -1 घ्यायचं इंटू इथं घ्यायचं आता एफ ऑफ एक्स म्हणजे कोण आहे आपला x - 1 आहे बघा. एफ ऑफ एक्स म्हणजे कोण आहे x - 1 अजून एक मायनस केला या टाईप मध्ये लिहिलं. ठीक आहे, अशा टाईप मध्ये याला लिहायचंय. मग आता पुढे बघू याची व्हॅल्यू काय भेटते आपल्याला. e टू द पॉवर लिमिट x टेन्स टू 2 राईट. जरा क्लिअर करतो मी. लिमिट x टेन्स टू 2 दिलाय. आता 1 किती 3x - 6 आहे आणि टू दी पॉवर x - 2 बनणार. द्या लक्ष. बर e टू दी पॉवर लिमिट x टेन्स टू 2 हा बनला तर 1/3x - 6 आणि टू दी पॉवर किती बनला x - 2 बनला. इथपर्यंत आपण आलोच मुलांना याच्यामध्ये. आता पुढच्या स्टेप मध्ये काय करायचं आपल्याला. ठीक आहे, आता हा पॉवर मध्ये नसताना हा पॉवर मध्ये राहत नाही मल्टिप्लाय मध्ये राहतो बा. हे एक करेक्शन लक्षात ठेवा. ही जी व्हॅल्यू कुठे आहे तुमची मल्टिप्लिकेशन मध्ये. मग हे पुढे लिमिट जर सॉल्व्ह केलं आपण लिमिट e टू दी पॉवर आहे बरं का x टेन्स टू 2 इथं वर येणार व्हॅल्यू x - 2 डिवाइड बाय खालून 3 जर कॉमन घेतलं x - 2 बनेल. x - 2 कॅन्सल होऊन जाईल राईट. मग e टू दी पॉवर लिमिट x टेन्स टू 2 इथं राहतो 1/3 आणि आपल्याला माहित आहे कॉन्स्टंटचा लिमिट काय असतो तोच असतो. e टू दी पॉवर 1/3 आन्सर येणार. द्या लक्ष. डबल एकदा सांगतो मी. आपला क्वेश्चन हाय मुलांना लिमिट x टेन्स टू x - 1 आधी आणि 1/3x - 6 नंतर आहे. तर आपला शॉर्टकट काय सांगतो आपल्याला की e टू दी पॉवर लिमिट x टेन्स टू ए लिहा आधी दुसरा लिहा. कुठला दुसरा वाला जी ऑफ एक्स वाला. जी ऑफ एक्स आधी घ्यायचंय नंतर एफ ऑफ एक्स -1 घ्यायचं. तसं आपण आधी दुसरं घेतलं जी ऑफ एक्स आणि पुन्हा इंटू करायचंय एफ ऑफ एक्स -1. पुढच्याला सॉल्व्ह केलं तर वर आली व्हॅल्यू आपली दॅट इज बाय x - 2 वर घेतला खाली आला 3x - 6. 3x - 6 मधून 3 कॉमन घेतला. वरचा x - 2 खालचा x - 2 कॅन्सल झाला. शिल्लक राहिली व्हॅल्यू 1/3. बट आपल्याला लिमिट x टेन्स टू 2 1/3 ची व्हॅल्यू काय आहे ते 1/3 आणि हा e चा पॉवर आहे आणि आन्सर किती आला e टू दी पॉवर 1/3 आन्सर आला. क्लिअर इथपर्यंत. चल नेक्स्ट बघा आता. पुढचा क्वेश्चन मुलांना किती नंबर चालू बघा रे मुलांना. 10 नंबर. चला आता 10 नंबर साठी आपण काय करू शॉर्टकट यूज करू. दोन्ही ऑप्शन आहेत तिथं 10 नंबर साठी. लिमिटची मेथड पण यूज करू शकता किंवा तुम्ही शॉर्टकट पण यूज करू शकता. बघा रे जसं LH रूल शिकवलं होतं ना मी एल हॉस्पिटल रूल. ठीक आहे, तर बा इनडिटर्मिनेंट फॉर्म येतं का नाही. एक्स ची व्हॅल्यू जर मी 1 पुट केली तर 0/0 भेटते का नाही. √1 ची व्हॅल्यू 1 वर आला मायनस. बघा रे काय करायचं आपल्याला न्यूमरेटरला पण 1 पुट करायचंय 1 - 1 डिवाइड बाय लॉग 1 ची व्हॅल्यू काय असते 0. 0/0 झालं ना. 0/0 होत असेल तर काय सांगितलं होतं शॉर्टकट डेरिव्हेटिव्ह काढा. न्यूमरेटरचा एकदा डेरिव्हेटिव्ह काढा डिनॉमिनेटरचा एकदा डेरिव्हेटिव्ह काढा. सांगा √x - 1 चा डेरिव्हेटिव्ह √x चा 1/2 √x -1 चा 0
लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x. आता एक्सची व्हॅल्यू 1 पुट करा. आता एक्सची व्हॅल्यू 1 पुट केलं 1/2 आलं वर आणि खाली किती आला 1/1. मग आन्सर किती येणार 1/2 येणार. समजलं. वर वर आपल्याला इथं एक्सची व्हॅल्यू जर 1 पुट केली तर 1/2 बनतो आणि खाली 1/1 म्हणजे 1च. वरचा 1/2 आणि खालचा 1 काय असतो फायनली 1/2च असतो. आन्सर येणार 1/2. समजले. सोपं आहे ना. चल खालचा पण येलेच ना सॉल्व्ह करू आपण. हा पण इथं पण बघा 0/0 बनतंय का नाही. बघा बरं या ठिकाणी मी जर एक्सची व्हॅल्यू 1 घेतली इथं पण एच व्हॅल्यू 1. ए बी मायनस ए बी वर आला 0 आणि खाली 1 - 1 0. हा पण 0/0 बनतो ना. मग इथं कुठला रूल यूज करायचा एल हॉस्पिटल. न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह. ए ॲज इट इज बी टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह बी टू द पॉवर एक्स इंटू लॉग बी. बी ॲज इट इज ए टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह ए टू द पॉवर एक्स इंटू लॉग ए आणि डिवाइडला एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x -1. बरोबर आहे. मग आता एक्सची व्हॅल्यू काय पुट करायची आपल्याला 1 पुट करायची. एक्सची व्हॅल्यू 1 पुट केल्या वर किती राहिला रे ए बी लॉग बी मायनस ए बी लॉग ए आणि खाली किती राहिला 2 - 1 1 राहतं. आता ए बी कॉमन घेतला आणि इथं काय बनलं रे ब्रॅकेटमध्ये लॉग बी मायनस लॉग ए. ए बी कॉमन ॲज इट इज. लॉग मध्ये सबट्रॅक्शन असेल तर काय असतं डिव्हिजन असतं का नाही. लॉग ऑफ बी डिवाइड बाय ए येणार. लॉग ऑफ बी डिवाइड बाय ए या टाईपने. हे ऑप्शन आहे कुठे बघा ए बी लॉग ऑफ बी बाय ए आहे ना ऑप्शन सी. ए बी लॉग ऑफ बी बाय ए. सोपं नाही डेरिव्हेटिव्ह काढणं डायरेक्ट. क्वेश्चन नंबर 12. काय झालं ह्याला अजून. अरे दादा चल ना. बघ क्वेश्चन नंबर 12 मुलांना. 12 मध्ये काय करू आपण आता एलएच वापरता येते का बघू रे. कॉस झिरोची व्हॅल्यू डिनॉमिनेटर तर 0 बनते न्यूमरेटर पण 0 बनते. जास्त कॉम्प्लेक्स बनेल पण ठीक आहे. रूट साठी डेरिव्हेटिव्ह काय असतो सांगा. रूट साठी आला 1/2 रूट ऑफ 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स. नंतर ब्रॅकेट मध्ये 1 चा 0 आला. कॉस साठी आला. कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय असतो मायनस साइन ऑफ एक्सचा स्क्वेअर आणि पुन्हा एक्स स्क्वेअरचा किती येणार 2x. न्यूमरेटर कम्प्लीट झालं. डिनॉमिनेटर मध्ये 1 चा 0 कॉसचा मायनस साइन म्हणजे साइन एक्स येणार इथं. आता बघा आता एक्सची व्हॅल्यू 0 पुट केली साइन 0ची व्हॅल्यू डिनॉमिनेटर 0 झाला आपला आणि न्यूमरेटर पण 0 झाला. पुन्हा 0/0 येते. म्हणजे याच्यामध्ये जर आपण सॉल्व्ह करत गेलो तर खूप कॉम्प्लेक्स बनतं या मेथडनं. जे की पाठीमागच्या ह्याच्यात कसं फटाफट भेटत होतं तसं इथं भेटतंय का नाही. अजून 0/0 भेटला. मग एवढ्या सगळ्याला सॉल्व्ह करून अजून डेरिव्हेटिव्ह काढणं थोडं मुश्किल आहे. मग अशा केसमध्ये काय करायचं आपल्याला आपलं बेसिक रूल यूज करू आपण 1 मायनस कॉस थिटावाला. काय होणार तुमचा रूट ऑफ 1 मायनस कॉस थिटा इज 2 साइन स्क्वेअर थिटा/2 आणि खाली किती आली व्हॅल्यू 2 साइन स्क्वेअर x/2. ठीक आहे या टाईप मध्ये. आता बघा वरचं विचार केला आपण तर वरच्या केसमध्ये रूट आणि स्क्वेअर निघून जातं बघा. वरच्या केसमध्ये रूट आणि स्क्वेअर काय होणार आहे निघून जाणार. तर इथं व्हॅल्यू राहील आपल्याकडे बघा रे हा रूट 2 राहतो आणि इथं साइन एक्सचा स्क्वेअर डिवाइड बाय 2 राहणार आणि खाली पण काय राहतंय 2 राहणार साइन साइन स्क्वेअर आहे. आता दोन्हीतला फरक समजून घेऊ आपण. ठीक आहे साइन स्क्वेअर x/2 अशा टाईप मध्ये. तर इथं मुलांना हा साइनचा स्क्वेअर आहे आणि एक्सचा पण स्क्वेअर आहे. इथं फक्त साइनचा स्क्वेअर एक्सचा स्क्वेअर अँगलचा स्क्वेअर नाही आहे. हे फरक थोडं समजून घ्या. आता हा रूट 2 आणि 2 ला जर सॉल्व्ह केलं तर याची व्हॅल्यू येणार 1/√2. तर हे सॉल्व्ह झालं आपलं. आता आपल्याला काय करायचं साइन x² बाय 2 साइन
एक्स स्क्वेअर बाय 2 आणि खाली डिनॉमिनेटरला कोण आहे साइन स्क्वेअर एक्स बाय 2. तुम्हाला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला एक्स स्क्वेअर बाय 2 न डिवाइड करायचं मला. तर इथं पण मी काय केलं बघा आता एक्स स्क्वेअर बाय 2 न डिवाइड केलं. याला पण मी एक्स स्क्वेअर बाय 2 न डिवाइड केलं. बट मग मी सांगितलं होतं की असं जर पॅटर्न असेल साईनचा स्क्वेअर असेल त्याचा मिनिंग काय असतो एक्सचा पण स्क्वेअर आणि 2चा पण स्क्वेअर आहे राईट. म्हणजे इथं आपल्याला कशाने डिनॉमिनेटरला डिवाइड करावं लागेल एक्स स्क्वेअर बाय 4 न. पण कशाने डिवाइड केलं आपण एक्स स्क्वेअर बाय 2 न. इथं मला अजून एक 2 ची गरज आहे. ठीक आहे इथं मला अजून एक 2 ची गरज आहे जी की मी 2 न मल्टिप्लाय डिवाइड केलं. आता बघा हा 0 झाला सॉरी हा 1 बनला वरचा पण 1 बनला. मग आता शिल्लक व्हॅल्यू राहिले आपल्याकडे 1 डिवाइड बाय √2 इंटू 1 बाय 2 आली व्हॅल्यू. मग आता हा 2 कुठे जाणार वर जाणार 2 डिवाइड बाय √2 येत आहे म्हणजे आन्सर किती येणार तुमचं √2 येणार. ज्या टाईप मध्ये आपल्याला त्याचा आन्सर भेटून जाईल बघा. √2 असेल. क्वेश्चन नंबर किती क्वेश्चन नंबर आहे 12. इथं पण डिटेल मध्ये दिलंय √2 दिलं. क्लिअर आहे. चला 22 बघा काय काय प्रोसेस करायची आता. ठीक आहे थोडं डिस्कस करू आपण. बाकी सोल्युशन तर टाकलेलंच आहे मी. अनम्यूट करू शकता रे तुम्ही सगळे. तर थोडं लक्ष द्या रे मुलांना सगळे. विचारलेल्या क्वेश्चनचं थोडं आन्सर द्या. ठीक आहे